नमस्कार. आपण ऐकत आहोत लेवांचा मेवा हलका फुलका. लेखिका लीला प्रभाकर गाजरे. प्रकरण 10. सिनेमाची हौस. परीक्षा गिरीक्षा संपल्या. दिवाळीची सुट्टी लागली. कोणी मामाकडे गेलं, कोणी मावशीकडे गेलं, तर कोणी इकडे तिकडे फिरायला गेलं. अन मी घरीच होते. मी ना आईले म्हटलं, आई परीक्षा बी झाली, आमच्या शाळेतले पोरं सगळे इकडे तिकडे गेले, अन आपू घरीच आहे. आपण बी कुठेतरी जाऊ ना. कुठे चालली आहे? कामधंद्याचे दिवस अन हंगामाचे दिवस. भुईमुंग पियाले बायानी भेटता येडी अन ते कुडी बी चाल म्हणते आहे. माय कितला काय पात करते ते दिसत नाही तिले. चालतं वावरात भुईमुंग पियाले रिकामी आहे तर जाय व. दिवाळी झाली की माई परीक्षा आहे, मला त्याचा अभ्यास करायचा आहे. मला कुणी भुईमुंग तोडायला नेती आहे तू? मी चालली धाब्यावर माया अभ्यास करायला. कामाचं म्हटलं की तिला अभ्यास असतो. तवशी तिकून सखी आली पळत पळत न म्हणते, सुमे चालते का आपण सिनेमाले? आपल्या सावद्याच्या कमल टाकीमध्ये चांगला सिनेमा लागलाय, धर्मेंद्र अनरेखाचा. तितक्यात बाई येते तिकून न म्हणते, का व पोरी व, हा धर्म्यानं येमा कोण आहे व? अन तुम्ही त्याला का बरं भेटायला चालले? आपल्या घरात असं चालणार नाही. अन काव सके थांब आता तू जरा. तू या माईले सांगते मी आता चांगली, की पाय या पोरी कशा आपली नजर चुकैसन कुडी चालल्या त्या. व बय आमच्या अशाच गोष्टी चालल्या, आमच्या शाळेतल्या पोरायच्या गोष्टी चालल्या. हे धर्म्या आणि हेम्या आमच्या शाळेमध्ये आहे, गैरे हुशार आहे असं बोलत होतो आम्ही. काव सके हा व बय तुले चांगलं ऐकून ये तर तू काहीच ऐकती आता. काव सुमे चालती का मगन? मायाजोय 12 आणे आहे अन तू याजोय मायाजोय बी 8 आणे आहे. मग लय होतील तिथले बी आपल्याला 8 आण्याचं तिकीट काढू आपण. नाही बहिणाजी, माया बापा मला बटका करीन. माया बापानं मला पहिलेच बचवलं आहे की तू म्हणशील की आता सुट्टी आहे तर इकडे तिकडे फिरायला जाऊ, ते चालणार नाही. आणि माया भाऊला बी सांगी ठेवलाय की बहीणच्या बरोबरच राहायचं, ती कुडी बी गेली तर तिच्यावर लक्ष ठेवायचं. तसं माया बापा बी मला वटका करीन. पण आपण सांगू की त्या कमलीच्या घरी चाललो आहे आम्ही अभ्यास करायला जाऊ. आणि आपण सांगू की आम्ही तरी पेपर सोडवणार आहे 100 मार्काचा, तर आम्हाला 3-3.5 तास लागतील ना. आमची वाटणी पाहायची. आपण 2-3 पुस्तकं बी टाकी घेऊ पिशवीत. 6 वाजता चालते की 3 वाजता चालते व? 6 वाजता व माय गैरी रात होई जाईल. मंगंत मले घरात बी नाही घेणार. 3 वाजता जाऊ अन त्या तू या शेजारच्या दोघीला बी विचारी पाय, तितकीच आपल्याला संगात होईल. मग मी येते बरोबर 2:30 वाजता. त्या कवटींच्या झाडाखाली उभी राह. गावाबाहेर गावाजोई नको, कोणाले दिशायला नको. येणं मग लोसो उशीर नको लावू. गेलो माय एकदाचे सिनेमाले अन घरी काय कमलीची माय जाऊवी. माय आईने विचारलं, काव बहीण ह्या पोरी तू जास्त घरी आलाय ना व अभ्यास करायला? नाही व बहीण, उलटी माई कमली बी गेली अभ्यास करायला तू आले बरोबर. मग कुठे गेली असतील व माय या पोरी? इतक्यात बय येते न. बय म्हणते, व माय त्या काहीतरी म्हणत होत्या त्या धर्म्याले त्या हेम्याले भेटायला जाऊ म्हणून आम्ही त्या कमल बी करत होत्या व बहीण. व आम्ही म्हणतो की तू आज घरी गेले असते, तर तू म्हणते की कमली बी नाही घरी काय. मग या पोरी पुढे गेल्या असतील व बहीण. सिनेमा सुटला, घरी आले निघालो पळत. पण कशाचं काय न कशाचं काय. रस्त्यात सखीचा भाऊ भेटलाच न. म्हणतो, तुम्ही कुठे गेलत्या? मी आता बापाले सांगी सर तुमचं नाव सांगी देन, ह्या सावद्याच्या रस्त्याने दिसल्या म्हणून मले. अरे सांगू नको रे बापाला नाव, शा नाही व मायमा भाऊ. आता पुढे बी गेलो तर तुला घेत जाऊ भाऊ आणि तुला घेजात जाऊ का व पोरी व. आणि आता मी तुले 4 आणे देते गोया घ्यायला. मायाजवळ 4 आणे उरली आहे ते तुला देते. बरं झालं माय, पहा बरं घरीच नेत जा सन्न मला कुडी बी, नाही तर मी घरी सांगी देईन. नाही रे खरंच निघणं तुले कवा बी, आणि तुले कवा बी गोया बी घेत जाऊ. पण आता घरी बापाले काही सांगत नाही जाऊ.
बहीण कुठे गेलती? कमलीच्या घरी, असंच सांगजो. हो तसंच सांगेन. घरी आलो न इसन्या बापाले म्हणतो, बापा आपली बहीण कुठेच नाही गेलती, कमलीच्याच घरी गेलती. हा हा काय म्हणतो आहे, कुठेच नाही गेलती, कमलीच्याच घरी गेलती. पण कमलीचीच माय आलती आपल्या घरी तर म्हणे की आमच्या घरी तर काही पोरी आल्या बी नाही. मग दोन्ही पोरी कुठे गेल्या का हो पोरी हो कुठे गेलत्या? हा आम्ही या कमलीच्या घरीच गेलतो आणि त्या दुसऱ्या कमलीच्या बी घरी गेलतो अभ्यासाले. कारी स्न्या असे डोळे मिचकाई सण त्याच्याकडे पाहिलं. हाव रे बाबा, बहीण कुठेच नाही गेलती. धन्यवाद.